अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। कुरकुरीत खमंग टम फुगलेला साबुदाणा वडा बघून कधीच खाण्याचा मोह आवरत नाही, पण साबुदाणा वडा तळलेला असल्याने मन थोडे आवरावेच लागते। तर त्याचसाठी मैत्रिणींनो, आजची हेल्दी साबुदाणा वड्याची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। रेसिपी आवडल्यास तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने कुरकुरीत साबुदाणा वडा नक्की बनवून बघा। साबुदाणा वडा बनवण्यासाठी उकडून घेतलेले 2 मीडियम आकाराचे बटाटे किसणीवर किसून घेऊ, म्हणजे बटाट्यात जे साहित्य घालू ते बटाट्यात चांगले मिक्स होतील। बटाटे बारीक करून झाले की साबुदाणा वडा हेल्दी बनवण्यासाठी त्यात एक उकडून घेतलेले रताळे पण किसून घेऊ। बटाटे किंवा रताळे मी चांगले गार करून घेतले आहेत। गरम बटाट्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे बटाट्याचे गोळे व्यवस्थित बनले जाणार नाहीत। बटाट्यात अर्धा इंच किसून घेतलेले आले, 1 मिरची, पाव वाटी शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। तुम्हाला जर जिरे किंवा कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। सर्व साहित्य बटाट्यात मिक्स करून घेऊ। लगेच त्यात बटाट्यांना बाइंडिंग यावी यासाठी 1 चमचा साबुदाण्याचं पीठ घालून सर्व साहित्य पिठात चांगले मिक्स करून घेऊ। रताळे ऑलरेडी गोड असल्याने वेगळी साखर मी घातलेली नाही। 1 चमचा साबुदाणा पीठ घातल्याने बटाट्याचे छान गोळे तयार करता येतील। साबुदाणा पीठ बटाट्यात चांगले एकजीव करून झाले की बटाट्याचे गोळे करून घेऊ। तर बघा, इथे छान गोळा तयार झाला आहे। तुम्हाला वाटले की गोळे बनवताना बटाटा हाताला चिटकतं, तर तुम्ही हाताला थोडे तूप किंवा तेल लावू शकता। मी बटाट्याच्या गोळ्याचा आकार लहान ठेवला आहे, कारण ह्या गोळ्यांना अजून आपल्याला साबुदाणे लावायचे आहेत। एवढ्या साहित्यात माझे मध्यम आकाराचे बरोबर 12 गोळे बनवून तयार झाले आहेत। मी सकाळीच साबुदाणे स्वच्छ धुवून त्यात साबुदाणा बुडेल एवढे पाणी घालून ठेवले होते, त्यामुळे साबुदाणा छान फुलून आला आहे। आपण साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा बनवण्यासाठी जसा साबुदाणा फुगवून घेतो तसाच साबुदाणा छान फुललेला घेऊ। आता हा साबुदाणा मोकळा करून घेऊ। साबुदाणा मोकळा करून झाला की त्यात चिमूटभर मीठ घालून सर्व साबुदाण्यात मिक्स करून घेऊ। आपण बटाट्यात सुद्धा मीठ घातले होते, त्यामुळे ह्या साबुदाण्यात मी फक्त चिमूटभर मीठ घालून घेतले आहे। आता बटाट्याचा गोळा घेऊन त्यावर मोकळा करून घेतलेला साबुदाणा हलक्या हाताने दाबून बटाट्याच्या गोळ्याला सगळीकडून एकसारखे लावून घेऊ। तर बघा, इथे बटाट्याच्या गोळ्याला वरच्या बाजूवरून छान साबुदाणा लावून घेतला आहे। साबुदाणा हलक्या हाताने प्रेस करून लावल्याने साबुदाणा छान गोळ्याला चिटकला आहे। तर बघा, इथे आपला साबुदाणा वडा तयार झाला आहे। आत्ता ह्याच पद्धतीने सर्व गोळ्यांना साबुदाणे लावून साबुदाणा वडा बनवून घेऊ। तर इथे माझे सर्व एकाच आकाराचे साबुदाणे वडे बनवून तयार झाले आहेत। इकडे आप्पे पात्र पण गरम झाले आहे। आप्पे पात्राला तूप लावून घेऊ। आप्पे पात्र आणि तूप दोन्ही छान गरम झाले की त्यात बनवून घेतलेले साबुदाणे वडे ठेवून घेऊ। साबुदाणे वडे मी आप्पे पात्रात बसतील असे छोट्या आकारात बनवून घेतले आहेत। आत्ता गॅस एकदम बारीक ठेवून साबुदाणे वडे एका बाजूने छान खरपूस अशा सोनेरी रंगावर भाजून घेऊ। 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून साबुदाणे वडे दुसऱ्या बाजूवर पलटून घेऊ। साबुदाणे वडे दुसऱ्या बाजूवर पलटून झाले की वरून परत एकदा सर्व वड्यांवर तूप सोडून घेऊ। तुम्ही साबुदाणे वडे बनवताना तेलाचाही वापर करू शकता। परत एकदा झाकण ठेवून अजून 5 मिनिटे साबुदाणे वडे दुसऱ्या बाजूवर छान सोनेरी रंगावर भाजून घेऊ। सर्व साबुदाणे छान बटाट्याच्या गोळ्यांना चिटकले आहेत। साबुदाणे वडे बारीक गॅस ठेवून आप्पे पात्रात भाजून घेतल्याने छान खरपूस आणि कुरकुरीत दिसत आहेत। साबुदाणे जर बटाट्यात मिक्स केले असते तर साबुदाणे आतून कच्चे राहिले असते, त्यामुळे मी साबुदाणे गोळ्याला वरून लावून घेतले आहेत। त्यामुळे साबुदाणा वडा वरून छान कुरकुरीत आणि खाताना आतून मऊ लागेल। तर मैत्रिणींनो, आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर उपवासाचे मिनी कटलेट,
साबुदाणा वडा तसेच पौष्टिक उपवासाची थाळी हा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला बघायला नक्की आवडेल. 5 मिनिटांनी झाकण काढून साबुदाणे वडे झाले आहेत का ते चेक करूया. तर बघा इथे मस्त खरपूस सोनेरी रंगावर साबुदाणे वडे बनवून तयार झाले आहेत. कुठेही साबुदाणा वडा आप्पे पात्राला चिटकलेला नाही. तसेच एकही साबुदाणा वडा आप्पे पात्रात फुटलेला नाही. साबुदाणा वडाबरोबर खाण्यासाठी मी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवली आहे. चटणीबरोबर साबुदाणे वडे खायला छान लागतात. तर आजची ऑइल फ्री साबुदाणा वडाची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा एकदा तरी असे आप्पे पात्रात साबुदाणा वडा बनवून बघा. साधी सोपी ऑइल फ्री साबुदाणा वड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.